नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला. ट्रेन सुटली म्हणून बसलेत एका जागेवर दुसऱ्या ट्रेनची वाट बघत. काही खरं नाही यांचं, त्यामुळे यांना कुठे घेऊन जात नाही. देखो हर्षभाई आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत. बसलो उभा राहिला हर्षभाई. दुरंतो एक्सप्रेस आहे रे. तर या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत विलाच्या ठिकाणी. तर आता आम्ही चालत चाललो आता थोडासा निसर्गाचा आनंद घेत या ठिकाणी. 1.9 किलोमीटर आहे भावांनो. 1.6 किलोमीटर आहे आता अजून. सगळे चालतायत एकदम निवांत मध्ये. भाई ते निसर्ग दाखवलं ते. निसर्ग एक नंबर आहे. निसर्ग बघू शकतो तुम्ही. मज्जा आहे. नुसतं ट्रेन येतात. आत्ताच एक ट्रेन गेली. असं दाखवायला लागतं भाई. संध्याकाळी अजून निसर्ग छान होणार. रात्री अजून होतो 12 वाजे. जोरात पाऊस आलाय. जोरात लय जोरात पाऊस आलाय. अरे परिस्थिती पोरांची हर्ष कुठं आहे? आला ना किधर है? हाँ जल्दी आ भाई. भाई आजा. आपण भेटत होता काय भेटत होता का नाही घातलं मग. या ठिकाणी आम्ही आता विलामध्ये पोहोचलो आहोत. शी काय पण दाखवते हा ना. काय करतो प्रणव? पाणी इकडे बघ. ठिकाणी आता सगळं आवरून पोर आता निघालेत आता पुण्याच्या दिशेने. ऍडव्हेंचर करत पुण्याच्या दिशेने चालत इथून मळवळी स्टेशनला जायचंय. तिथून ट्रेनने डायरेक्ट पुणे, तिथून डायरेक्ट घरी. भाई काही नाही. आज पढाई करेंगा. मस्त एन्जॉय केला भाई. कसा एन्जॉय झाला सांगा पोरांनो. बाटा एक नंबर एन्जॉय झालाय. हे धनंजयचं तर डोकं सकाळी दुखत नाही भाई. दुखत एक डोकं जड झालंय. धनंजय ग्रीन टी दिलेली आहे आत्ताच. लगेच पोस्ट बीस देतो काय प्रणव? शुभ्या वाव तुला घेतो काला चष्मा.